नमस्कार, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स। सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा पेच अद्याप कायम असून भाजपने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। नेमकं काय म्हणाले पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सत्ता स्थापनेत कोणाचा पलडा जड आहे, पाहूया सविस्तर बातमी। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीला 3 आठवडे उलटूनही अद्याप सत्ता स्थापनेबाबत स्पष्टता आलेली नाही। यावर बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे आणि जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे। त्यांनी सांगितले की प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक गटाला आपलाच अध्यक्ष व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे, त्यामुळे सध्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे। तसेच जिल्हा परिषद सत्ता स्थापनेबाबत आज कोणतीही बैठक झालेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। जिल्हा परिषदेत सध्या सत्ता स्थापनेसाठी चुरशीची लढत सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे मिळून 30 सदस्य आहेत। सत्ता स्थापनेसाठी त्यांना फक्त एका सदस्याची गरज आहे, तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे मिळून 31 सदस्य आहेत। मात्र हे सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले असल्यामुळे पेच निर्माण झाला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6 सदस्य सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। या गटाने स्पष्ट केले आहे की ज्या पक्षाकडून पहिले 1.25 वर्ष अध्यक्षपद मिळेल त्या पक्षाला ते पाठिंबा देतील। यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे। दरम्यान काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले की राज्यातील सत्ताधारी पक्ष लोकांमध्ये भ्रम निर्माण करत आहेत आणि रडीचा डाव खेळत आहेत। तसेच सत्ताधारी पक्षातील नाराज सदस्य आमच्या संपर्कात असून जिल्हा परिषद अध्यक्ष आमचाच होणार असा दावा त्यांनी केला आहे। सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा पेच अजून कायम असून आता सर्वांचे लक्ष भाजप आणि अजित पवार गटाच्या निर्णयाकडे लागले आहे। सत्ता कोणाची येणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे। अशाच ताजा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करा, आयर्विन टाइम्स। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका।